शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता तहसील ऑफिसच्या दारात रांगा लावण्याची गरज नाही। प्रशासन आता तुमच्या दारात आलंय। पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव येथे मुख्यमंत्री गतिमान प्रशासन योजनेतून राबवण्यात आलेल्या जलद सेवा मोहिमेचे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। निवासी नायब तहसीलदार संजय वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, शैक्षणिक दाखले तात्काळ मिळाले। पेन्शन योजना कामी लागणारी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली। हा उपक्रम परिसरातील गावकऱ्यांसाठी पर्वणीच ठरला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून साकारलेली ही योजना महसूल विभागाने गावागावात नेण्यासाठी घेतलेला वसा याचे हे यशस्वी उदाहरण। तहसीलदार माधवी शिंदे, निवासी नायब तहसीलदार संजय वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी नलिनी मोहिते, ग्राम महसूल अधिकारी चंदू मसवेकर, आरटी चौगले, एकनाथ गंभीरे, शरद पाटील, राणी सुतार, सुनंदा माने, कोतवाल बापू पवार, सामाजिक कार्यकर्ते सुभाष सावंत, महाई सेवा केंद्राचे चालक सनी खापणे, सतीश पाटील, संदीप काटकर, स्वागत माळवी, अमोल कांबळे यांनी आपली जबाबदारी पार पाडत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला। सरपंच सीमा नितीन हिरडेकर, प्रकाश दाभोळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तेली, मानवड गावच्या पोलीस पाटील उज्ज्वला खापणे, बाजारभोगावच्या पोलीस पाटील सौ पवार व लाभार्थी यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात वृक्षारोपणाचा पर्यावरणपूर्वक संदेश देत उपक्रमाची सांगता झाली। जांभळीका न्यूजसाठी बाजारभोगावहून राम करले। संजय गांधीचे लाभार्थी जीवन सातबारा, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखले याचे वाटप करण्यात आले। साधारणतः 350 दाखले आम्ही इथे वाटप केलेत। बाजारभोगाव मंडळातील सर्व तलाठी ह्यांनी यापूर्वी जीवन सातबाराबाबत जी माहिती गोळा केली होती, जे मयत खातेदार आहेत ते वाचन केले, त्या लोकांना अवगत करून त्याच्या जे नोंदी केलेत त्याचे सातबारा आज आम्ही बऱ्या प्रमाणात वाटप केले। दुसरं, विद्यार्थ्यांना जे आवश्यक दाखले असतात ते दाखल्यांची सर्व कागदपत्र गोळा करून आज त्या दाखल्यांची पूर्तता आमच्या महाई सेवामार्फत केली आणि त्यांना दाखले वाटप केले। दुसरं, जे संजय गांधीचे लाभार्थी होते, साधारणतः 31 लाभार्थी जे होते पात्र, त्यांना आपण प्रमाणपत्र दिले मंजुरीचे। आणि दुसरं असं आव्हानात आता आम्ही करतो आहे या माध्यमातून की जो शासनाचं जिवंत सातबारा अभियान आहे, अजून ज्या खातेदारांनी आपले वारसा करून घेतलेले नाही त्यांनी आपले मृत्यू दाखला असेल, प्रतिज्ञापत्र, ही कागदपत्रे आमचे जे ग्राम महसूल अधिकारी आहे त्यांच्याकडे द्यावे आणि आपला सातबारा जिवंत करून घ्यावा। जिवंत करून घेणं म्हणजे वारसा पूर्ण करून घ्यायला पाहिजे। ते पूर्ण केल्यानंतर यांना भविष्यात ज्या अडचणी होतात, आपला सातबारा अजून आपल्या नावावर नाही आणि मग एखादी योजना घ्यायची तिथे अडचणी होतात, ते होणार नाही। त्यामुळे सगळ्यांनी आपला वारसा पूर्ण करून घ्यावे। आणि जे विद्यार्थ्यांना जे आता अजून दाखले आवश्यक असतील त्यांनी ही मुदत आमची अजून 15 ऑगस्टपर्यंत आहे, तर ते सर्व कागदपत्रांची पूर्तता आमचे जे महासेवाधारक आहेत त्यांच्याकडे करावे आणि याचा लाभ घ्यावा अशी आवाहन करतो।